तिकीट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उमेदवारांकडून 50-50 लाख रुपये घेतल्याचा आरोप नांदेडमध्ये माजी नगरसेवकाने केलाय। उमेदवारी देण्याचा अशोक चव्हाण यांनी शब्दही दिला होता, मात्र शब्द देऊन दुसऱ्या उमेदवाराकडून 50 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप भानुसिंग रावत यांनी केला। दरम्यान अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे, कोणालाही पैसे मागितले नाही, आपली कारकीर्द 50 वर्षांची असं चव्हाणांनी म्हटलं। मी साहेबांना फार विनंती केलो जाऊन की साहेब मी तुमचा जुना कार्यकर्ता आणि तुम्ही मला तिकीट का दिला होता, तर नाही म्हणले मला 50 फोन आलेत बोले गावातून आणि तुम्हाला 100% तिकीट देणार। मी म्हणलं जर मला तिकीट देणार तर तुम्ही 50-50 लाख रुपये काय जमा केलेत, तुम्ही सगळ्यांकडून 50-50 लाख रुपये घेतलेत, आम्हाला सांगायचं होतं। आम्ही पैशांना कमजोर पडलो म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट कापलं। कोणालाही पैसे मागितलेले नाहीत, कोणाकडून पैसे। माझं भाऊ अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या 50 वर्षाची आहे।